नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांना दीपावलीच्या लक्ष शुभेच्छा. दिवाळी म्हणजे दिव्याचा उत्सव, प्रकाशाचा, आनंदाचा हा सण. दीपावली म्हणजेच दीप अधिक आवली. आवली म्हणजे ओळी किंवा माळा. दिव्यांच्या ओळी किंवा माळा लावणं म्हणजे दीपावली. दिवाळी या नावाने आपण या सणाला ओळखतो आणि याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक दिशा, बाजू, पैलू येतात आणि जीवनाला पूर्ण रीतीने समजून घेण्यासाठी या प्रत्येक घटकावर प्रकाश पडणं गरजेचं असतं. दिवाळी हा सण तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो. प्रत्येक घटकाचा तुम्ही विचार करावात आणि पुढचं आयुष्य हे अत्यंत आनंदात, समृद्धीत तुमचं व्यतीत व्हावं यासाठीच खरं तर हा सण. पावसाळा संपून शरद सुरू झालेला असतो आणि त्यामुळे या उत्सवाला धार्मिक, सामाजिक महत्त्व आहे. यावेळी धान्य तयार झालेलं असतं म्हणून हा कृषीविषयक आनंदोत्सवही आहे. काही ठिकाणी हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासून म्हणजेच अश्विनातल्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि काही ठिकाणी हा अश्विन वद्य एकादशी, द्वादशीपासून साजरा केला जातो. 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण हे अयोध्येला परतले आणि त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेनी दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी सुरू झाला अशी जनश्रद्धा आहे. दिवाळीच्या उगमासंबंधी एक ऐतिहासिक कल्पना अशीही आहे की सम्राट अशोकांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. दुसरी कल्पना अशी आहे की सम्राट विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला होता तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा तेव्हापासून पडली. सणाचं निमित्त काहीही असो, पण हा विजयाचा, प्रकाशाचा, आनंदाचा आणि जल्लोषाचा उत्सव आहे. स्वतःला प्रकाशित करण्याचा खरं तर हा सण. अश्विन वद्य एकादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीला काही मंगल पर्व असल्यामुळे या सर्व दिवशी दीपमाला लावून दीपोत्सव आपण साजरा करतो. अश्विन वद्य एकादशी, दीपोत्सवाच्या प्रारंभी येणारी ही एकादशी, जिला रमा एकादशी असं म्हटलं जातं. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्र मंथनातून निघालेलं हे रत्न म्हणजे लक्ष्मी. उत्तर भारतामध्ये 15 दिवस आधी कार्तिक मास सुरू होतो आणि त्यामुळे कार्तिक स्नानानंतर लक्ष्मीची पूजा करून तिथे उपवास केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि मनामध्ये, चित्तामध्ये शांतता, स्थिरता आणि सकारात्मकता यावी, सगळी दुःख निर्माण करणाऱ्या भावनांचा नाश व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते, पूजा केली जाते. पाप क्षालन करणारी आणि इच्छापूर्ती करणारी अशी ही रमा एकादशी म्हणजेच भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मींच्या पूजेचं हे व्रत. पूजा, आपण वारंवार हा शब्द ऐकतो की आपण पूजा करतो. आता पूजा म्हणजे काय, तर पू म्हणजे पूर्णता आणि जा म्हणजे जन्मणे. पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्मलेली अशी ती पूजा. परिपूर्णता, संतुष्टी ही पूजेमुळे प्राप्त होते. मनोभावे पूजा केल्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता वाढवणाऱ्या सूक्ष्म लहरी निर्माण होतात. खरं तर आपण देवाची पूजा करतो, पण ती पूजा ही देवासाठी नसते. ही पूजा करणाऱ्या त्या साधकासाठी असते. कारण ही पूजाच देव म्हणजे ती चैतन्य शक्ती ती आपल्याला मिळवून देत असते. प्रत्येक पूजा ही स्वतःला सशक्त करण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी आपण करत असतो. तर असा हा दिवाळी सण. अश्विन वद्य द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशी, याला गोविंद द्वादशी असंही म्हणतात. आपण त्याला वसुबारस म्हणून ओळखतो. या दिवशी घरातल्या गोधनाची पूजा केली जाते. सवत्स गायीची म्हणजे गाय आणि वासरू याची पूजा केली जाते.
जसं समुद्रमंथनामधनं लक्ष्मी प्रकट झाली, तसंच समुद्रमंथनातून नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू देखील उत्पन्न झाल्या होत्या. आणि त्यापैकी विशेषतः नंदा नामक धेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता सवत्स गायीची पूजा केली जाते. घरातल्या गाय वासरू यांना छान आंघोळ घातली जाते, अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवीन वस्त्र ही घातली जातात. ज्यांच्याकडे घरी गुरं वासरं आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक होतो. घरातली सवाष्ण स्त्री गायीच्या पायावर पाणी घालते, नंतर हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांच्या माळा तिच्या गळ्यामध्ये बांधल्या जातात. निरांजनानी ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे सर्व पदार्थ वाढून गायीला नैवेद्य दाखवला जातो. आता परदेशामध्ये काऊ हग थेरपी ही प्रचलित होत चालली आहे. या थेरपीमध्ये गायीला आलिंगन दिलं जातं, तिचे मुके घेतले जातात, तिच्या सहवासामध्ये कमीत कमी 1 तासभर तरी राहावं असं ही थेरपी सांगते. याच्यासाठी $75 अधिक रक्कम ही लोक मोजतात. आणि 1 तास जेव्हा तुम्ही त्या गायीच्या सहवासात राहता तेव्हा तुम्हाला मानसिक शांतता, स्थिरता, प्रसन्नता मिळते असं ही थेरपी सांगते. आपल्या पूर्वजांना याबद्दल आधीच ज्ञान होतं आणि त्यामुळे त्यांनी सण, उत्सव यामध्ये अशा गोष्टी पेरल्या ज्यामुळे आपल्याला आरोग्य लाभावं आणि प्रसन्नता मिळावी. गाय ही अत्यंत प्रेमळ आणि सात्विक प्राणी आहे. तिच्यामध्ये वातावरणातली सकारात्मक स्पंदनं म्हणजेच ते दैवी किरण म्हणू आपण, शक्ती ही शोषण्याची कमाल क्षमता आहे आणि त्यामुळे तिला आपण देवाचं स्थान प्रदान केलेलं आहे. त्यात ती जेव्हा सवत्स असते म्हणजे ती माता असते तेव्हा ती अधिक तेजस्वी आणि शक्तिशाली असते, ममतेने भरलेली असते आणि त्याचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी ही पूजा शास्त्राने सांगितलेली आहे. भरपूर कृषी उत्पादन व्हावं, आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, सुख सगळ्यांना लाभावं म्हणून ही पूजा आपण करतो. या दिवशी संध्याकाळी घरातल्या तुळशी पुढे, दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई केली जाते, रांगोळ्या काढल्या जातात. हा दिवस म्हणजे श्री दत्तात्रेयांचा कलियुगातला अवतार श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांचं निजधाम गमन झालं म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर येते ती म्हणजे त्रयोदशी, अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी समुद्र मंथनातून अमृतकुंभ घेऊन प्रकट झालेल्या देववैद्य धन्वंतरींची पूजा केली जाते. आयुर्वेद किंवा आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे सर्वजण या दिवशी आरोग्य प्रदान करणाऱ्या धन्वंतरींची जयंती साजरी करतात. या दिवशी यमदीप दान करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. यमराजासाठी दक्षिणेकडे म्हणजेच दक्षिण दिशेला ती वात यावी, ज्योत यावी अशा रीतीने दिवा लावायचा असतो. घराबाहेर हा दिवा लावला जातो. इतर वेळी आपण दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणं अशुभ मानतो, मात्र हा दिवस हा यमदीपदानाचा दिवस आहे. अपमृत्यू किंवा अकाल मृत्यू, अवेळी येणाऱ्या संकटांपासून सुटका व्हावी यासाठी हे दीपदान करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी दक्षिणेकडची जागा ही शेणाने सारवून तिथे शेणाचा लहानसा गोल करून त्यावर कणकेचा दिवा करून दक्षिणेकडे तिची ज्योत प्रज्वलित करून ठेवली जाते. यामुळे संपूर्ण घरामध्ये शांतता ही राहते, सुख राहतं आणि अपमृत्यू टळतात असं मानलं जातं. त्यावेळेला संकल्प केला जातो तो म्हणजे अद्य अश्विन कृष्ण त्रयोदश्याम निशामुखे सकलारिष्ट निवृत्त्यर्थम अपमृत्यू भय निवारणार्थम यमधर्म प्रीत्यर्थम च दीपदानमहम करिष्ये. त्याचा मंत्र असा आहे की मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः
प्रियताम मम. याचा अर्थ काय तर मृत्यू, काल, यमुना यांच्या समवेत असणारा, हाती पाश आणि दंड धारण करणारा जो सूर्यपुत्र यमधर्म आहे, तो या त्रयोदशीला केलेल्या दीपदानामुळे प्रसन्न हो. कधीही दिवा हा जमिनीवर लावायचा नसतो, त्याच्या खाली काहीतरी मंडल करावं लागतं. दिव्याप्रमाणेच सरस्वती म्हणजेच कोणताही ग्रंथ, पुस्तक, तसंच जपमाळ, निर्माल्य, देवाची मूर्ती ही देखील कधीही जमिनीवर ठेवायची नसते. दिव्याखाली अक्षता ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. जर पितरांसाठी दिवा लावला असेल तर त्याखाली तीळ हे स्थापन केले जातात, किंवा ह्या प्रत्येक गोष्टीखाली कोणतंही पात्र हे धारण करावं असं शास्त्र सांगतं. शेणाने देखील सारवली जमीन किंवा शेणाच्या गोळ्यावर दिवा ठेवला तरीही चालतं. त्या किंवा रांगोळी काढली जाते आणि त्यावर ह्या गोष्टी ठेवल्या जातात. यामागचं कारण असं आहे की ही ऊर्जा, ही शक्ती ह्या 5 गोष्टींमध्ये सामावलेली आहे आणि ती जमिनीवर ठेवल्यामुळे ही शक्ती, ही ऊर्जा त्याचं ग्राउंडिंग होऊ शकतं आणि ते होऊ नये, ही शक्ती सतत आपल्याला मिळावी म्हणून ही कधीही जमिनीवर, पृथ्वीवर ठेवू नये. या दिवशी यमराजांनी आपल्या दूतांना जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असं सांगितल्याची कथा भविष्योत्तर पुराणात आलेली आहे. म्हणून या दिवशी मंगल स्नान करून संध्याकाळी हा दीप लावला जातो. दुसऱ्या दिवशी शांत झाल्यानंतर तो दीप विसर्जित केला जातो. धनत्रयोदशी निमित्त सायंकाळी धनलक्ष्मीचं, स्थिर लक्ष्मीचं म्हणजे बसलेल्या स्थितीतल्या लक्ष्मीचं पूजन केलं जातं. आपले दागदागिने, द्रव्य, त्याचबरोबर गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग आणि द्रव्यनिधी या सगळ्याचं पूजन करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. धणे, गूळ याला विशेष महत्त्व या दिवशी आहे. व्यापारी वर्गामध्ये धनतेरस नावाने ही धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचं असावं ह्या उद्देशाने बाजारपेठांमध्ये कुबेराचं पूजन करण्यात येतं. त्यानंतर येते ती चतुर्दशी, नरक चतुर्दशी. अश्विन वद्य चतुर्दशीला आपण नरक चतुर्दशी म्हणतो. नरक, नरक म्हणजे नरम करोति इति नरकः, म्हणजे जो पुन्हा पुन्हा नरजन्म धारण करतो, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायला भाग पाडतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकवतो, असा तो नरक. आता ह्या सणाची पुराणामध्ये कथा आलेली आहे. असुरांचा राजा नरकासूर जो प्रागज्योतिषपूर इथे राज्य करत होता. एका युद्धामध्ये त्यांनी इंद्रावर विजय प्राप्त केला. देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्यांनी हिसकावून घेतली. वरुणाचं छत्र पळवलं आणि देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतःपुरामध्ये कैदेत ठेवलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी ह्या दानवाचा वध केला आणि त्या सर्व देव आणि संत कन्यांना तिथून मुक्त केलं. देवमाता आदितीची मौल्यवान कर्णकुंडल आणि वरुण देवांचं छत्र पुन्हा प्राप्त केलं. या बंदिस्त अवस्थेत असणाऱ्या स्त्रियांनी सुगंधी तेलाने मर्दन करून, स्नान करून स्वतःला शुचिरभूत करून घेतलं आणि म्हणून सूर्योदयापूर्वी तेल उटणं लावून, अभ्यंग स्नान करून, दिवे लावून हा आनंदोत्सव साजरा केला जातो. प्रातस्नानाची ही परंपरा म्हणजे वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी शुभ संकल्प करण्याची एक पद्धत आहे. कोकणामध्ये या वेळेला नरकासुराचं प्रतीक म्हणून एक कारीट नावाचं रानफळ हे पायाखाली घेऊन फोडलं जातं. अनेक ठिकाणी शेणामातीचा किंवा कचऱ्याचा हा नरकासूर करून तो जाळला जातो. नरकासुराला सत्यभामेने मारलं अशी ही एक कथा काही ठिकाणी प्रचलित आहे. आसाममध्ये नरकासुराचा वध हा काली मातेने केला आहे अशी मान्यता आहे आणि त्यामुळे तिथे नरक चतुर्दशी हा दिवस काली चौदस म्हणून साजरा केला जातो. नरक यातना सोसणाऱ्या
आपल्या पूर्वजांच्या किंवा पतित जीवांच्या उद्धारासाठी सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे मुख करून पलित म्हणजे मशाली ह्या उजळवल्या जातात किंवा मातीचा दिवा पणती ही लावली जाते. यमधर्माला उद्देशून या दिवशी तर्पण केलं जातं. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून कपाळावर टिळा लावून दक्षिण दिशेला मुख करून मंत्र म्हणून ही क्रिया करायची असते. 3 वेळेला अर्घ्य अर्पण करायचं असतं, म्हणजे जल हे तळ हातावरून सोडायचं असतं. यालाच यमतर्पण असं म्हणतात. या उपायाने वर्षभरातली पापं नष्ट होतात. ओम यमाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम मृत्युवे नमः, ओम अंतक्काय नमः, ओम वैवस्वताय नमः, ओम कालाय नमः, ओम सर्वभूतक्षयाय नमः, ओम औदुंबराय नमः, ओम दघ्नाय नमः, ओम नीलाय नमः, ओम परमेष्ठिने नमः, ओम मृकोदराय नमः, ओम चित्राय नमः, ओम चित्रगुप्ताय नमः असं म्हणून तर्पण करायचं असतं. आता नरक चतुर्दशीच्या या कथेतून आपल्याला काय सांगण्याचा शास्त्र प्रयत्न करतोय तेही आपण समजून घेऊया. नरक चतुर्दशी. नरक म्हणजे नरजन्माला पुन्हा पुन्हा आणणाऱ्या अशा ज्या वासना आणि कामना आहेत त्याच आपल्याला त्या नरकामध्ये लोटत असतात, म्हणजेच नकारात्मक विचार. या नकारात्मक विचारांचे जे तरंग आहेत, हे तरंग जेव्हा आपल्या शरीरामध्ये मनामध्ये निर्माण होतात तेव्हा आपल्या नाड्यांमध्ये अवरोध निर्माण करतात. योगशास्त्राने शरीरामध्ये 72,000 नाड्या असल्याचं सांगितलेलं आहे. त्यातल्या मुख्य नाड्यांमध्ये ह्या विचारांची स्पंदनं, हे तरंग, ही कंपनं अवरोध निर्माण करतात, अडकून बसतात. आणि मग ह्या 16,000 नाड्या ह्या अडकल्यामुळे, दूषित झाल्यामुळे हे शरीर देखील म्लान होतं. ह्या 16,000 नाड्यांना स्वच्छ करणारा कोण आहे? तर तो श्रीकृष्ण, जो आपला पालनकर्ता आहे. ह्या शरीराचं चलनवलन हा सांभाळणारा असा तो देव, म्हणजेच ती शक्ती. आणि आपल्यामध्ये जेव्हा ती शक्ती जागृत होते, ती सकारात्मकता येते, तेव्हा ह्या नकारात्मकतेचं निर्दालन होतं, ही नकारात्मकता नष्ट होते. आणि मग नाड्यांमध्ये निर्माण झालेला तो अवरोध हा देखील नष्ट होतो. आणि त्यातून आपल्या त्या नाड्या स्वच्छ होतात. त्या ज्या दास्यत्व भोगत असतात त्या मुक्त होतात. आणि त्यातून ही ऊर्जा, हे चैतन्य हे अतिशय उत्तमपणे प्रवाहित होतं. ह्या शरीरामध्ये चैतन्य आल्यामुळे उत्साह निर्माण होतो, आनंद निर्माण होतो आणि आपण निरोगी बनतो, असा यामागचा अर्थ आहे. 16 सहस्र नारी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नाडी असा देखील असू शकतो, हे समजून घ्या. प्रत्येक सण, वार, उत्सव, प्रत्येक पूजा अर्चा ही आपल्याला शुद्ध करण्यासाठी, आपल्याला चैतन्याने भरण्यासाठी आणि आरोग्य प्रदान करण्यासाठी आहे. त्यामुळे नरक चतुर्दशीला आपल्या आतला तो नरकासूर ह्याचं दमन तो श्रीकृष्ण करत असतो. जेव्हा कोणतीही पूजा ही आपण मनोभावे करतो, ते मंत्र, त्याचा उच्चार जेव्हा होतो तेव्हा निर्माण होणारी स्पंदनं ही आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध करत असतात. सगळ्या गोष्टी ह्या शरीराशी बांधलेल्या आहेत, सांधलेल्या आहेत. आणि प्रत्येक सणवार हा आपल्याला उत्तमोत्तम असं आरोग्य प्रदान करतो आहे. तर ह्या नरक चतुर्दशीनंतर येतं ते म्हणजे लक्ष्मीपूजन.